आज राईट टाइम येतं आलं लक्ष्मी बिलकुल 8:30 म्हणजे 8:30. हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती बृहस्पति पंचेकांतस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वर सरस्वती प्रणदातौ सर्वकार्यार्थसिद्धये. मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव आदिदेव भव. सर्वेभ्यो वेदेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां परीक्षं वातात्मजं मानयोगं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मे प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. अतिरुद्रो महादेवो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते. सर्वपाप प्रमुच्यते. सर्वपाप प्रमुच्यते. वारणस्य भैरवदेव संसारभयनाशनम् अयेजनमुदं पापं दर्शनेन विनश्यन्ति. दर्शनेन विनश्यन्ति. दर्शनेन विनश्यन्ति. श्री राम जय राम. श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय रघुवीर. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.
इंद्राच्या जवळ बसलेल्या ब्राह्मणाची कथा चालू आहे. त्या ब्राह्मणानं आलेल्या अतिथीचा योग्य सत्कार करणं हा त्याचं व्रत होतं. जो आपल्याकडे अतिथी येईल त्याचा योग्य सत्कार करायचा. पण हा ब्राह्मण शांत स्वभावाचा, काल सांगितलं होतं, तो अत्री गोत्रातला, स्वाध्याय रोज करायचा, स्वाध्यायामध्ये संलग्न राहायचा, सत्यवादी होता आणि सत्पुरुषांच्या सन्मानानं पात्र झालेला असता. आपण जर योग्य पुरुषांची सेवा केली तर आपल्या अंगी पात्रता येतात. जसं तुम्ही हा विषय शिकला म्हणजे ही डिग्री मिळाली, त्याच्यापुढे PhD झाले म्हणजे ती डिग्री मिळाली. तसं सत्पात्र लोकांचं, मग पहिल्या प्रथम आपल्याला सत्पात्र समजत नाही त्यावर काय करायचं. माता पिता हे आपले सत्पात्र आहे असं समजून आधी त्यांची सेवा करायची. त्यांच्या सेवेचं पुण्य झालं की एक सत्पात्र आपल्या समोर येऊन उभा आणि मग त्याची पूजा करा. आपलं तर बुवा बदलून टाकतो गुरु, 1 2 आणि 3 आणि अलाहाबादला सापडला तो चौथाच आणखी. म्हणून समर्थ म्हणतात आडक्याला 3 गुरु. दासबोध वाचा एकदा, सगळी भ्रांत भेटून जाईल. आडक्याला 3 गुरु. आज सुद्धा अशी जाहिरात असते लोकसत्तेमध्ये, षण्मुखानंद हालामध्ये 250 रुपयात स्पर्श दीक्षा. तो गंगाराम आहे का सखाराम आहे माहीत नाही, लगेच स्पर्श दीक्षा, पावती भाडा. असं आहे. हे जे लोक आहे ना, यामुळे हा धर्माला काय झाली आहे अवस्था. कोणती अवस्था आली? जरा म्हातारपण आणून टाकलं. काही पात्रतेचा विचारच नाही ना. त्या शनी मंदिरापाशी बसा, त्या तो तेल देतो, ते बाटली कोणती असते ती नीट पहा आणि कुशल ते तेल टाकून देत. आपण काय सांगायचं लोकांना? बाटलीने पाणी प्यायचं नाही, बाटलीने पाणी महादेवावर टाकायचं का? महादेव हे लक्षात ठेवा. पूर्वी औषधाच्या 2च बाटल्या होत्या, औषधाच्या आणि त्याच्या. नंतर दुधाची निघाली. आता दुधाची बंद झाली. म्हणून सत्पात्र होता, घरामध्ये न्याय होता, कार्य करून संग्रह कमी होता, सगळे सोयऱ्या संबंधित अधिक प्रेम होतं. म्हणजे तिकडे कमी इकडे जास्त असंही नाही. ब्राह्मणाचं चित्त शील संपन्न होतं. उत्तम आजीविकेचं जीवन निर्वाह करण्याकरता वेदाचं कर्म सांगत असे आणि दिवसातून एकच कर्म. आपण 3 भागवत सांगतो आणले, सावध, पैतूर आणि निंबोर. म्हणून शास्त्रोक्त धर्म आणि शिष्टाचार हे त्रिविध त्याच्या मनाचे विचार शांत ठेवत होते. म्हणजे माणसानं शास्त्रही पाळलं पाहिजे, शिष्टाचारही पाळला पाहिजे आणि धर्मही पाळला पाहिजे. त्याच्याने मन हे शांत राहतं. आता शास्त्र नाही, धर्माचा विचार नाही, बेचैन. मी तुम्हाला सांगितलं ना त्या बालगंधर्वमध्ये टेन्शनमुक्त प्रवचन, आणि लोक आले नाही म्हणून बुवालाच टेन्शन. नाही आले श्रोते, नाही आला, पुष्कळ लोक असतात ना. का दादा तुमच्या पुढे 2-4 डोके राहतात, रोज का बरं बोलता तुम्ही? काही गरज आहे का त्याला? दातूचं नीट जा. माझ्या डोक्यामध्ये काही गरज आहे का? असं आहे. त्याला म्हटलं मंदिर फार मोठं आहे, कान्याकोपऱ्यात लोक बसलेले असतात. म्हणून स्वतःचं कल्याण करण्याचा
हेतू तर धरला, पण समाजाचंही कल्याण हवं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर होता. अशा प्रकारे प्रतिदिवशी निश्चयपूर्वक अतिथी सत्कार मिळावा अशी देवाला प्रार्थना करत. असा धर्मात्मा हा ब्राह्मण एकाग्र चित्तानं राहिला असताना एक दिवशी देवाने त्याच्या घरी अतिथी पाठवला. योग्य त्या ब्राह्मणानं अतिथीची विधिवत सत्कार केला, सुखपूर्वक बसवलं, आराम दिला आणि मोठ्या मधुर वाणीनं विचारलं, महाराज, माझ्या मनामध्ये प्रतिदिवशी अशी आस्था आहे की मला सत्पात्र कोणीतरी मिळावा. आता तुम्ही 2 दिवस झाले माझ्याकडे आहात, आता माझे मित्र आहात तुम्ही. मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. धर्माच्या अधीन पुत्र असला तर पित्याला आनंद होतो. नियम काय आहे, आपला मुलगा जर न्याय धर्माने वागत असेल तर आई वडिलांना काय होतो. पण एक लक्षात ठेवा, आपला मुलगा धर्मानं वागत असताना दुसऱ्यांना उपदेश नाही करायचा. कारण काय होते, दुसरे बददुवा टाकतात. म्हणून आपल्या मुलाची, आपल्या मुलीची आपल्या तोंडून स्तुती दुसऱ्यांना ऐकवायची नाही. नातवाची सांगायची. कारण त्या आपल्या बरोबरीच्या मुलांनाही सध्या नातू झाले असताना नातवामध्ये त्यांचं मन मिळून जातं. नातवामध्ये मन निर्मळ होतं. तो मोठा झाला आणि दुर्गुण झाला तरच त्याच्याविषयी मनात वाईट येतं, नाही ते येत नाही. मुलाला शिकवताना कडक भाषेत शिकवतो मनुष्य, आणि नातवाला शिकवताना असं आहे. कारण आता बऱ्याच लोकांना नातू असून सुद्धा मन निर्मळ होत नाही, आणि काही लोक नातवा करतात तळमळतात. तर मनामध्ये दोष आहे. तो मनाचा दोष गेला पाहिजे. लहान मुलगं दिसल्याबरोबर हसू येतं. कारण ते एक रूपच आहे. म्हणून वृंदावनातले लोक मोठ्या कृष्णाचं दर्शन नाही करत. बालकृष्ण आपल्या बिटकूवाल्याने काढलेलं चित्र अप्रतिम. आणि म्हणून संत लोक म्हणतात, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो, स्वरूपी मन हे लाविता आम्हा, काम क्रोध जाती निज धामा, राजा राम चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. त्या बालस्वरूपाच्या ठिकाणी लक्ष लागो. कारण तिथे लक्ष लागलं म्हणजे मन हे आनंदित राहतं. म्हणून ते वृंदावन धामातले लोक बाकीचं काही विचारच करत नाही. आता परवा तुम्ही पाहिलं ना, ती यात्रा गेली तर ते मंदिराला इतके फुगे लावलेले होते आणि इतके फुलं लावलेले होते. आपल्या लोक काय करतोय बापा बापा, कारण नसताना हे आपले नथू सगळे म्हणजे टी व्हीवर बोलत होते ते, बापा बापा काय खर्च. ते त्याच्याकरता काहीही करतात. जसं नातवाचं हा हे घ्यायचं का ते घ्यायचं, घे रे तू, मी बसलो ना, मी पैसे देईन, असा आजोबा बोलतो. कारण आपलं द्रव्य सत्कारणी लागतंय हे आजोबाला कळतं. असं आहे. लहान मुलांचे लाड पुरवले म्हणजे सत्कर्म घडतं. आपल्याकडं शास्त्रात असं सांगितलं आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही. लहान मुलांना जर आपण खेळ घेऊन गेलो, घोडा माकड हे, तर अश्वमेध यज्ञाचं फळ आहे. हल्ली लोक काय म्हणतात, पैसे घेऊन बँकेत टाक, पैसे घेऊन बँकेत टाक, पैसे घेऊन. अरे तू टाक ना. त्यांना त्याच्यात आनंद आहे. तर ते खेळाची जी साधनं आहे
आता माझ्याकडे एक उद्योग आहे. ह्या ज्या मुली येतात ना, यांना संतती होत नाही, त्यांना मी या बालवाड्यांमध्ये पाठवतो की जाऊन छोटे छोटे खेळ वाटून या, काही खोबऱ्याच्या वाट्या वाटून या, बदाम काजू. चॉकलेट सांगत नाही आम्ही, कारण त्याच्यात अफीम आहे. माहिती आहे का तुम्हाला? नाही तर नातवाबरोबर खाऊन याल. दात खराब होणार आहे त्याच्याने. तिकडे थंड प्रदेश आहे म्हणून ते अफीम पोचून जातं. आपला उष्ण प्रदेश आहे. आपल्याला हे कळत नाही कोणत्या प्रदेशात काय खानपान करावं. त्यामुळं हे ज्ञान नाही आपल्याला. तिकडचे पदार्थ तिकडचे इकडे खाल्लेले चालत नाही. ज्या ज्या भागामध्ये जे जे येतं ते पचायला हलकं असतं, कारण ती जमीन उत्पन्न करते. ते मोहरीचं तेल आपल्याकडे पचणार नाही, ते उत्तर प्रदेशातच आहे. ते पिंपळाला दिवासुद्धा मोहरीचं लावतं. आपण म्हणतो शुद्ध शेंगदाणा, कारण आपल्याकडे उत्पन्न होत होतं. मोहरीचं तेल गरम आहे, आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये ते आपल्याला अहितकारक आहे. तिकडे थंड भाग आहे, गंगा नदी वाहते, म्हणून ते मोहरीचं तेल. टी व्हीवर ऐकलं बाईने, लगेच बॉल झालं, मोहरीचं तेल घेऊन पिंपळाला लावून झालं, पैसे घेतात, चालला तो. त्या बाईने ते ऐकलंच पाहिजे त्याच्यावर की बस गोवाच्या मागे लागलेच ते. असं झालंय. ज्या भागात जे पिकतं ते लवकर पचतं. पहा तुम्ही, चाळीसगाव, आंबळनेर, बाजरी, मालेगाव, धुळं, आपल्याकडे गरम पडते. आपल्याकडे दादर, आईसपुरी, नाही तर दुरी. कशाची? बस. काल मला एकाने सांगितलं, म्हणजे दादा दादर बी राहिली नाही आहे, दुसरीच जिवारी आली म्हणे. दिसते म्हणे दादरसारखी ती. हां, असं आहे ते. दादर गुळचट लागतं. म्हणजे हे ज्या भागात जे पिकतं, यांनी धान्यामध्ये सुद्धा वर्णसंकर करून टाकला, आणि त्यामुळे होणाऱ्या व्याधी आपण विकत घेतोय. ऋषिकेश धरणगावच्या एका खेड्यावर कीर्तनाला गेला होता. बुवाचं कीर्तन आवडलं म्हणजे बुवाला भाजीपाला द्या. तो शेतकरी म्हणे दादाच्या घरी दुसरा भाजीपाला पाठव, पण भेंडी पाठवू नको. ते म्हणे का बरं? तू खाते का भेंडी? शेतातली भेंडी स्वतःचा शेतकरी खात नाही का? त्याने आपल्या घरी पाठवले नाही. आज याकडची भेंडी घालली. असं आहे ते. म्हणजे हे झालेलं आहे. तुम्हाला 2 गरम पाण्याने भेंडी धुवावं लागेल आणि नंतरच खावी लागेल. माझं ही जर हत्या होते आहे तर विघ्न येणारच. अन्नदाताच कोपला आहे. म्हणून आत्म्याच्या आश्रयाकरता आयुपुत्ररूपी फळ मला पाहिजे आहे. म्हणून आध्यात्मिक धनसंग्रह करतो मी, धनाचा संग्रह करत नाही. कारण मला संसार सागर पार जायचं आहे. धर्ममय नौकेमध्ये मला बसायचं आहे, असं याने या अतिथीला सांगितलं ब्राह्मणाने. अतिथी उवाच, हे ब्राह्मण देवा, या विषयामध्ये माझी बुद्धी काम करीत नाही. प्रश्नाचा निर्णय करणं मला सुद्धा कठीण आहे. पण वानप्रस्थाश्रमाचं धर्माचं पालन केल्यानं, गृहस्थाश्रम धर्माचा आश्रयानं राजधर्माला सुद्धा आत्मज्ञान होतं. म्हणून गुरु शुश्रूषा. तुला प्रदक्षिणा घालायची असतील ती घाल, म्हणजे बंदी नाही, चालते तू तुझी घालायचे ना.
म्हणजे तुला बंदी नाही, चल देतो. पाहा, त्याला रोज पाहा तुम्ही की हा प्रदक्षिणा घालतो गणपतीला, त्याला परवानगी देऊन टाकली. कारण कोणाच्याही व्रतामध्ये भंग करू हे समजलं पाहिजे. सून पोथी वाचत असली तर काय पोथी वाचते, काय दिवे लावते असं बोलायचं. मग ती हळूच म्हणते तिकडून केवढ्या बोंबलून हरिपाठ म्हणतात, त्याचं काय. हा, म्हणून परमार्थ कोणी करत असेल तर ते खेळ करत. आईचं भजन आवडत नाही बऱ्याच लोकांना, काय टाळकुट्टे, आणि वाऱ्याला जातो. वाऱ्यावर फिरता तुम्ही, वारी नाही करत. कारण तुम्ही धर्मच पाळला नाही ना, त्या धर्माने देव पावतो. म्हणून बघ, माता पित्यांच्या सेवेने काही लोक आयुष्यवादी होतात. माता पित्यांच्या सेवेने मनुष्य सत्यभाषणी होतो. आपल्याला जर सत्यता प्रिय असेल तर माता पित्यांची कडून आपली सेवा झाली पाहिजे. काही लोक युद्धामध्ये सुद्धा माता पित्यांच्या सेवेने विजय मिळवतात. आतिथी सांगतोय, तुला सुद्धा माता पित्यांची सेवा घडली आहे म्हणून तू हा विषय मला विचारतोय. जर सेवा घडली नसती तर हा विषय तुला विचारण्याची बुद्धी झाली नसती. म्हणून आपल्याकडे 3 वचन आहे, बुरा मत सुनो, बुरा मत कहो और बुरा मत देखो. वाईट पाहायचं नाही, वाईट बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही. आता तर तुम्ही चालूच राहत. चांगलं पूर्वी डबडी होती तर मुलांना सांगून मोठा घेतला, कारण व्हिडिओ कॉल लागला पाहिजे. आजारी मुलगा बोलत असेल, आजाराच्या चेहऱ्याकडे पाहून इकडे जेवण जात नाही, कानानं बरं नाही होऊन जाईल बरं, पण पाहिल्यावर काय उतरून गेला रे तू, लगेच सुरू होऊन जातो. असं आहे. म्हणून वेदोक्त व्रत पालन करताना सुद्धा तुमच्याजवळ सत्पात्र लोकांच्या सेवेचं पुण्य असलं तर ते व्रत पालन तुमच्याकडून नाही नीट होतं. नाही तर लोकांकरता दाखवण्याकरता लोक व्रत पालन करतात आणि रात्री भूक लागली की जेवण घेतात. माझ्याकडे 2 महाराज असे होते, ते म्हणे दादा एकादशीला रात्री 12 वाजता मला भूक लागून जाते, मी स्वयंपाक करून एकटे असायचे ते. म्हणून का नाही म्हणे राहुलच जात. म्हटलं सरळ एकादशी 1 वेळा जेवून करा, उगत तोथाण करायच्या भानगडीत पडू नका. कारण तो वृकोदर आहे, अग्नी आहे. काय आहे तो? अग्नी आहे. तो जर तुम्हाला चैनच देत नसेल तर त्याची हत्या नका करू. त्याची हत्या करायची गरज नाही आहे. वृकोदर आहे तो. भीमाला एकादशी करायची नव्हती, करवत नव्हती, द्रौपदी बळजबरी लागली. भगवान म्हणे धावू दे ना द्रौपदी. आता देवाचं पण ऐकत नाही लोक काही वेळा. म्हणे काही करा निर्जा, चाल रे भीमा म्हणे. एवढ्या पाण्यात बुडवून ठेवलं भीमाला. तर भीम वरती आल्यावर म्हणे भीमा पाण्यात, देवा हे सगळे एडे आहे, तुम्ही समोर होते म्हणून माझा प्राण स्थिर राहिला, या पाण्याने काय होईल. देवाने भीमाला वंदन. भीमा एवढा वृकोदर प्रखर असल्यावर सुद्धा तुझं ध्येय की मी आहे म्हणून काम होत आहे. धर्मराजाला किती समजवलं, अर्जुनाला किती समजवलं, भीमाला समजवण्याची कुठे गरज पडली
कारण परोपकार करत होते ना. धर्मराजा ठकला त्याला पाठीवर घ्यायचं, अर्जुन ठकला त्याला पाठीवर घ्यायचं, नकुल आणि सहदेवाला खांद्यावर घ्यायचं. आईला दोन्ही हाताने उचलून चालायचं ते ठकली की कुंतीला. म्हणजे शरीर काय करत होतं, आणि जो सेवा करतो त्याने खाल्लं. मग ती सून इतकं करते, तुझ्या बापाच्या घरी होतं का, तुझ्या बापाच्या घरी होतं का, असं बोललं झालं का. पण असंच बोलताना आपण असं आहे ते. हे वरपंग ज्ञान असतं आपल्याजवळ. कष्ट करणाऱ्याला, आमच्या आव्हाण्याला सालदार कधी एक भाकरी खायचं ते आमची गुजरीन बाई खात नाही तर काय काम करशील. 4 भाकरी खाणारा सल्ला ठेवायचा. आता पोहे खाऊन घ्या, आई म्हणते राहते पोरांना पोहे. पोहे हा नाश्ता आहे. जेवणाच्या वेळेला जेवणच पाहिजे, अशी आई पाहिजे. नाही तर घेऊन ये पोगा पंडित. म्हणून भोजनेषु माता. कोणतीही बाई जर वाढत असेल, जेव घालत असेल तर तिला आईच्या दृष्टीनेच पाहिजे. भोजनेषु माता. पूर्वकल्पामध्ये धर्मचक्राची स्थापना नैमिषारण्याच्या ठिकाणी गोमतीच्या तटावर नागपूर नावाचं एक नगर होतं. कथा सुरू झाली. म्हणजे तिकडे पण नागपूर आहे, चित्रकूट बरोबर. आपल्याकडे सुद्धा नागपूर आहे. आपल्या नाकाला तोंडाचे गाव आहे. नागपूर, तोंडापूर, कानपूर असे गावं आहेतच. पुष्कळ नावं आपल्याला ज्ञात नसतात. काही निमित्तानं ते गावाचं नाव पडलेलं असतं. म्हणून तिथे पद्मनाभ नावाचा एक धर्मात्मा नाग निवास करत होता. लोकांमध्ये पद्मनाभाची प्रसिद्धी होती. मन, वाणी आणि क्रिया याच्या द्वारानं तो सगळ्या प्राण्यांना प्रसन्न ठेवत होता. कर्मज्ञान आणि उपासना या 3 मार्गाचा तो आश्रय करत होता. जे मनुष्य होता तो विषमताचं वर्तन त्याच्याजवळ नव्हतं. तो साम, दाम, दंड आणि भेद नीतीच्या द्वारानं काम करत होता आणि समदर्शीय रक्षण करत होता. त्याचे नेत्र आणि इंद्रिय विचाराच्या द्वाराने कुमार्गाला थांबून जात असत. आपले इंद्रिय अविचाराला जाऊ नये किंवा वाममार्गाला जाऊ नये याच्याकरता कोण रक्षक आहे? विचार. म्हणून समर्थांनी एक उक्ती लिहिली आहे, विचारोनी बोले विवंचोनी चाले. विचार करून बोललं पाहिजे आणि चालताना सावधान चाललं. जीवन हेच एक चलनगती आहे. आपला वाढदिवस साजरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण आतापर्यंत किती चांगलं कर्म केलं आहे. आपलं मन कसं आहे, तर आपलं मन प्रसन्न राहण्याकरता आपल्याला सत्कर्माची वाटचाल जास्त केली, तीव्र वेगाने केली पाहिजे. मग सत्कर्माची वाटचाल करताना आपल्या मुखाला काम दिलं पाहिजे आणि ते आहे नाम. जसं जसं नामोच्चारण होईल तसं तसं अघ नाश पावतो. आजची अमावस्या जी आहे ना, ती अघ अमावस्या आहे, पापाचा नाश करणारी. जसं प्रत्येक एकादशीला नाव असतं तसं अमावस्येला सुद्धा असतं. म्हणून आज गंगा तटावर सगळे लोक स्नान करतात. काशीमध्ये सुद्धा गर्दी असेल, आज आपल्या गोदावरीला सुद्धा गर्दी असेल. तर अघ म्हणजे पाप, पाप नाशक अमावस्या आहे. लक्ष्मीची अमावस्या होती मागच्या वेळेला, दिवाळीची अमावस्या होती ना, महिना झाला दिवाळीला.
की लक्ष्मीची आज पापनाशक अमावस्या आहे. पुढची अमावस्या येईल, तिचं नाव वेगळं येईल. पौषामध्ये येईल ती मौनी अमावस्या. एका कोणत्याही अमावस्याला खिचडी खाता येत नाही, पण मार्गशीर्ष वद्य अमावस्याला खिचडी खाता येते. कारण काय, तो धनुर्मास सुरू होऊन जातो, म्हणून ती अमावस्या पवित्र. अमावस्या ही श्राद्धाला पर्व काळ, शुभ कामाला अशुभ आहे, पण स्नानाला, दानाला आणि पर्व काळाला उत्तम. शुभ काम नाही करायचं आज काही. पेढे होते, आनंदाने म्हटलं देवीला दाखवा आणि सगळ्यांना वाटून नये. परत आणखी नाही करते, पोरींना म्हटलं एकमेकाला हळदीत बोलावा आणि एक एक पेढा वाटा. का करायला लावतो, तर पापनाशक अमावस्या आहे. आदान आणि प्रदान. तर आपल्याकडे प्रत्येक दिवसाला महत्त्व. तुम्ही म्हणता आपल्याकडे लावून ठेवलं, आता हे बाकीचे दिवस निघाले म्हणजे TB दिवस, कॅन्सर दिवस, डायबिटीज दिवस, रोगाचे दिवस जाहीर करताय तुम्ही. बाल दिन 14 नोव्हेंबर. आता ते त्यांचं नाव का पडलं नेहरूचं, त्यांना लहान मुलं आवडत होते म्हणून. आता आपण असं करायचं की बदलून टाका, दुसऱ्याचं नाव देऊन टाका, असं कुठं काय करू. तुमचं तसंच चाललंय, असं नाही चाललंय. त्यांची गोष्ट सांगतो. 1952 साली अहलाबादला कुंभमेळा होता. तर हे रेल्वेने आले तर आले, मला कुंभमेळ्यात जायचं म्हणे. आता हे कुंभमेळ्यात गेले म्हणजे पहिला पंतप्रधान आनंद गेले. त्या साधूंमध्ये रमण गेले. यांच्या हातात होती गुप्ती. एक शिकाचा पोरगाला चाचा पण मेरे को दे दो, यांनी त्या पोराकडे पाहिलं, गुप्ती देऊन टाकली. आणि अलाहाबादला आपल्या घरी आला म्हणे, अरे माझी गुप्ती हरून गेली रे म्हणे. पारे डोक्यातून निघून गेलं ते. आता सगळे लोक, आता नेहरूची गुप्ती गेली म्हणजे काही झोपी आहे, आत्ता नाव सांगितलं नाही. तो पाहायला लागले. हा शिकाचा पोरगा दरवाजा म्हणे, चाचाने गुप्ती दी, चाचाने. एका मिलिटरीवाल्याने धरला, एक कानात मारली, गुप्ती उचलली. तो पोरगा त्यांच्या मुक्कामाला पोचला. चाचा मेरे को बचाओ, नेहरू चाचा मेरे को बचाओ. बाहेर आले. वो बोले तुमने मेरे को गुप्ती दी थी, वो मिलिट्री वाला आला, मेरे को 2 चमाचे लगाने लगे. बोले परत त्यांनी केलं. ते विसरून गेले. ते म्हणे माफ, उसने जो मारा ना तो मेरे को एक मारले. नातू जसं म्हणतो, आजोबा जसं म्हणतो, त्याने मारलं तू मला मारलं नाही, त्याने मारलं तर आजोबा त्याचा हात धरतो ना, असं करून देतो. त्याप्रमाणे वागले. असं आहे. लहान मुलांचा जो आनंद आहे तो आगळा आहे. आणि याच्यामध्ये त्यांना मुलांचं तसं सुख मिळालं नाही. माणूस जे सुख नसतं ना, ते मिळवण्याचा प्रयत्न तोंडातून तर निघू द्या, कारण ते सुख आहे. जरी अध्यात्मात त्याला मानलं नाही तरी व्यवहारामध्ये ते सुख आहे. पूर्वी लोक बाजारावरून जाताना नातू इथे खांद्यावर डोकं चोळायचा. आता तुमच्याजवळ वाहन आहे म्हणून, नाही तर पूर्वी इतके वाहनं कुठे होते. म्हणून नीतीच्या द्वारानं समदर्शिकेचं रक्षण करत होता, म्हणून त्याचे नेत्र कुमार्गावर जात. आपल्या डोळ्यामध्ये जर नीती असेल तर आपले डोळे वाईट मार्गाला जात नाही. जसं नाकाप्रमाणे डोळे वागले पाहिजे. कळालं का? नाकावर झाड वास आलं तर नाक हात पुढे जातो, आणि चांगला आला तर तसं आहे. वाईट गोष्ट दिसली की हे लक्षात आलं. नाकात म्हणून काय सांगितलंय, नाकाच्या शेंड्याने चालावं.
नाकाला दुर्गंध आवडतच नाही, पदार्थाचा वास आला अरे काय मस्त आहे नाक. सुगंधिम पुष्टीवर्धनम, कारण सुगंध काय देतो माणसाला? पुष्टी देतो. पण कृत्रिम सुगंध नाही, फुलाचा, वेलीचा, पानाचा, रसाचा जो सुगंध आहे त्याचा आहे. म्हणून ते म्हणतात की धर्माचा उपदेश नागराज सगळ्यांना अतिथी सत्काराला करत असतात, म्हणून विद्वान लोक त्याच्या बुद्धीला तीव्रतेने मानत होते. तो सद्गुण संपन्न होता, स्वभाव त्याचा पाण्या समान होता. पाण्याचं काय समान आहे त्याप्रमाणे स्वभाव होता. सदा स्वाध्याय करत होता, इंद्रिय संयम करत होता. सदाचारानं त्याची शोभा दिवसेंदिवस वाढत होती. यज्ञ अनुष्ठान करताना सुद्धा तो दान देण्यात शिरोमणी होता, क्षमाशील होता, सद्वर्तनाचं पालन करत होता, सत्यवादी होता आणि दोष दृष्टी रहित होता. त्याच्या दृष्टीमध्ये दोष येतच नव्हता. माऊलीने सुद्धा एक अभंग लिहिला आहे, सर्व दोषा हरण आणि जड जीवा हरिनाम. सर्व दोषा हरण आणि जड जीवा तारण. जड जीवाला जर तरायचं असेल आणि सगळे दोष जर घालवायचे असेल तर रामनाम. मागे एक उदाहरण सांगितलं होतं ना, विभीषणानं रावणाचा क्रोध 2 मिनिटात कमी केला होता. स्वतःच्या दरवाजावर रा आणि म लिहून ठेवलं. लोकांनी लावली रावणाला चुगली. एकच दृष्टांत दुसऱ्यांदा देताना त्याचा संदर्भ वेगळा असतो. वारंवार तो दृष्टांत का येतो तर तो सगळ्या ठिकाणी बसतो म्हणून. आता इथे तेव्हा विभीषणाची बुद्धी वेगळी होती, आता विभीषणाची बुद्धी काय ते सांग. रावण क्रोधायमान झाला, माझं खातो आणि त्या रामाचं म्हणे भाऊ तुमची दृष्टी बरोबर नाही. म्हणजे काय, रा म्हणजे रावण, म म्हणजे मंदोदरी. आता एक अहंकारी माणसं बुद्धूच असतात. ज्यांना मोठेपणा पाहिजे ना, सगळे लोक काही कीर्तनकार असे रावण वेदांती, अरे ऐकणं गाढवा, त्याला तसं बनवलं आहे की असं वाग, असं वागणं चांगलं नाही. याच्याकरता रावणाचं दर्शन नाही. तो वेदांती होता ते सगळं खरं आहे. आईचं केवढा गर्व केला त्याने, ए मातीचं लिंग फेकून दे, हे आणतो नानान ठेवलं तुझं लिंग. असं नाही करायचं. जे शास्त्रानं सांगितलेलं आहे ते मातीचंच लिंग करावं लागेल. त्याचं विसर्जन आहे. कुठली राग भस्म होईल का? नाही. त्या गाईच्या शेणाची गौरी असेल, जरी आपल्याला अभिमंत्रित करता येत नसेल तरी शिवाय शिवाय 108 वेळा म्हटलं तरच ती राग भस्म होईल, नाही तर होणार. कुठली राग आणून टाकायची त्या महादेवावर. कोणी एक बुवा सांगतो की लग्न होत नसेल तर सूर्याला हळद घालून जातात, सगळे तांबे पिवळे करून टाकले आपले. हा कुठे गेला? तो रोज मला असा तांब्या दाखवतो. म्हटलं का रे तुला एखाद दिवशी घासून नाही घेता येत का? गेला का? गेला. घासून घे ना मग. आता लोक टाकतात त्याच्यात हळद, मी काय करू? टी व्हीवर आलं, मोबाईलमध्ये आलं की दुसऱ्या दिवशी सुरू झालं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. दोषदृष्टी नव्हती, शीलवान होता, जितेंद्रिय होता, यज्ञशेष अन्न भोगता होता. म्हणजे कोणी जेवल्यावरच तो जेवत. घरामध्ये सुद्धा मोठे माणसं जेवल्यावर लोक जेवत होते. पोरांचं अन्न आधी बाजूला काढून ठेवायचे आणि मोठ्यांचं बाजूला.
पोरं लवकर जेवले चालेल, मोठ्यांचं अन्न वेगळं ठेवायचं, शेष अन्न जेवलं पाहिजे प्रसाद रूपानं. कर्तव्य आणि अकर्तव्य हे जाणून करणारा होता आणि वैर न ठेवणारा होता. समस्त प्राण्यांचं हित करणारा होता आणि पवित्र उत्तम कुळामध्ये उत्पन्न झालेला. बापा 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 एवढं वर्णन केलंय म्हणजे 1.5 पान वर्णन आहे. ब्राह्मण उवाच, हे विप्रा, माझा बोध तुला लादल्यासारखा वाटतोय असं मला दिसतंय. आता एवढा बोध म्हणजे लादल्यासारखाच आहे, पण काही इलाज नाही. हे तू वारंवार ऐकत राहा. गौतमी तटावर नागपूर नावाच्या गावातली परिस्थिती मी तुला सांगितली. हे बघ, याच्याने हे सारखं जरी नाही वाचता आलं तरी पर्व काळाच्या वेळा वाचत जा. आता पर्व काळाच्या वेळेला का, तर पर्व काळाच्या वेळा बुद्धी शुद्ध असते. पर्व काळामध्ये आधी आपण काय करतो, गंगा स्नान करतो, गंगेचं नाव घेतो. जसं स्त्रिया उद्या देवाचा स्वयंपाक करायचा, श्राद्धाचा स्वयंपाक करायचा, तर आदल्या दिवशी न्हावून घेतात, त्या दिवशी न्हात नाही, आदल्या दिवशी न्हातात. मग तुम्ही म्हणाले वा आदल्या दिवशी न्हायल्या आणि मग दुसऱ्या दिवशी स्वयंपाक केला, तर स्त्रियांना प्रथम दिवसाचं स्नान शुद्ध सांगितलं आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी स्नान केलं तर त्यांना केस काय ठेवावं लागतात, आणि मोकळ्या केसातून जर केस अन्नात पडला तर अन्न निषिद्ध आहे. म्हणून पहिल्या दिवसाचं स्नान शुद्ध आहे. आता परवा काय सण आला तर बघा, काहीतरी सोमवार होता. मला 2-3 काय दादा सोमवारी तर नाहीचं नसतं. म्हटलं बेट्या, तो सणच असा आहे की आज न्हावं लागणार. तर त्या दिवशी ते वर्धित नाही करायचं. आता आपण अंत्ययात्रेतून आलो, सोमवार असला तर डोक्यावर पाणी घ्यावं. हां, म्हणजे काही दिवस असे असतात की त्या दिवशी घेतलं तर ते नाही. समजा एक माणूस शनिवारी दाढी करत नाही, पण बाप मेला आणि 10वं शनिवारी आलं तर काही लोक शास्त्र पाळण्यापेक्षा आई बापांचा दिवस पाळतात. असे बरेच लोक आहेत. वडील गेले असतील त्या दिवशी करत नाही, कारण त्या दिवशी आपली चप्पी झाली होती, आई गेली त्या दिवशी, मग बाकीच्या दिवशी करतात. कारण त्यांनी 2 नियम पाळले ना, त्यामुळे बाकीचे नाही पाळले तरी असा पर्याय. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता पोलीस खात्यामध्ये दाढीचा नियम धरता येणार रोजच. हो, आता कोणी पाहत नाही तर साहेब इकडे आज हात फिरवायचे कॉन्स्टेबलच्या तोंडावर, त्या बुटामध्ये त्या साहेबाचा चेहरा दिसला पाहिजे, इतकी पॉलिश. आणि दिसला बक्षीस, बटणं चकचक पाहिजे. बाहेर रात्री घासायच्या. आता काही नाही, पॅन्ट अशी उभी करून ठेवायची, इतकी टाईट कांदी. आता तो रिक्षावाल्यांचं सारखंच दिसतं. म्हणजे ते शस्त्र आहे, ते त्यांना काही नियम, क्षत्रियाला नियमात टाकायचं एकच नियम आहे त्याचा, सट्ट दिने बस बस. आणि तो चाललाय योगीचा. म्हणून ते म्हणतात की महात्मा लोक समोरचा मनुष्य पाहूनच उपदेश करत असतात.
म्हणून उपदेश कोणाकडून घ्यायचा? म्हणून सगळ्यांनी शास्त्र वाचत बसू. आपल्याला सांगितलं नाही तेवढंच करत. इकडे आपलं बी ऐकून घेताना आणखी दुसरीकडे जाऊन दुसरे जाऊन येतं. एक ना धड असं आहे. अशा लोकांकडून परमार्थ नाही, संसार नाही. तदनंतर अतिथी ब्राह्मण ग्रहण करीत असेल अन्न, रात्रभर त्या ठिकाणी राहिला आणि दोघांना मोक्षाचा मार्ग सांगितला. हा सगळा जो उपद्व्याप आहे हा मोक्षाचा. हे ब्राह्मणाच्या द्वारे अतिथी भोजन झालं आणि अतिथी चालायला लागला. तेव्हा हा धर्मात्मा ब्राह्मण त्यांच्या मागे मागे जाऊ लागला आणि ते म्हणाले, आता तुम्ही मागे फिरा, मला पोचवायला येऊ नका. आणि तो नागराज गुप्त होऊन गेला. त्यावेळेला याला कळालं. मग नंतर हा नागपुरामध्ये राहणारा नागराज पुढे कालांतरानं हा ब्राह्मण त्यांचा तपास करत करत अरण्यात गेला आणि त्या नागराजाच्या आश्रमामध्ये पोहोचला. त्यांची पत्नी अतिप्रतिवता होती. तिनं याला ओळखलं की तुमच्या घरी माझे पती आलेले होते. आपल्याला पाहिलं नाही, काय नाही ओळखलं. तुम्ही त्यांचं असं असं पूजन केलं आहे, तर आता ते घरी नाही, मला तुमचं पूजन करू द्या. आली म्हणजे तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अतिथी सत्काराचं पुण्य इतकं. म्हणून दत्तात्रय अवतारामध्ये तिन्ही देवांनी अतिथी सत्काराचं काय चमत्कार घातला अनुसयाला. विपरीत आम्हाला असंच भोजन पाहिजे म्हणे, असं मारलं पाणी, तिन्ही देव बाळ झाले. अतिथी सत्कार एवढाच आहे. म्हणून नारदाने काय सांगितलं होतं, आईसाहेब लक्ष्मी पार्वती तुम्ही तिची बरोबरी करू शकत नाही. बाळं झाल्यावर वरती गेले, तुमचे पोरं बाळं झाले ओळखून घ्यावं नाही, आपलं आपलं घेऊन जा, हातच लावू शकत नव्हते त्या. कारण ईर्ष्या होती. जिथे ईर्ष्या आहे, जिथे राग आहे, जिथे द्वेष आहे, तिथे सनातन ब्रह्म राहू शकत नाही. म्हणून राग द्वेष ईर्ष्या जाण्याकरता त्यावेळा या ब्राह्मणानं त्या प्रतिवतेला सांगितलं की हे मधुर वाणीनं तुम्ही माझं जे स्वागत केलं त्याच्यानेच पूजन झालं आहे, तुम्ही माझं पूजन करू नका. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राय कृपा मद केली, परी नाही घडली सेवा काही. भोजना मागती तुपपाव शेर, काही कडे उप जलांतराय. राग